पालकमंत्री दादा भुसे यांनी दंगलीत जखमी झालेल्यांची भेट घेतली। काल झालेल्या दंगलीत काही नागरिक जखमी झाले होते। आज परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून दंगलीला कारणीभूत असलेल्यांवर कडक कारवाई करणार, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार, अशीही माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली। आपण जर माहिती घेतली तर नाशिक असेल किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बांगलादेश आणि तिकडे जे काही हिंदूंवर अत्याचार झालेत, काही होत आहेत, त्या दृष्टिकोनातून त्याचा निषेध करण्याच्यासाठी बंद, त्याचं आव्हान, त्या संदर्भात ही घटना झालेली आहे। दादा, रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांच्यावरती टीका होत होती किंवा अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, अशातच मुख्यमंत्री त्यांची भेट घेण्यासाठी काल माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा पूर्वनियोजित होता। मला वाटतं की काल कीर्तनाचा शेवटचा दिवस होता। आज काल्याचं कीर्तन म्हणजे आज समारोप असेल कदाचित। यापूर्वीच तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि त्या सप्ताहाचं जे नियोजन समिती होती, त्या समितीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागच्या आठवड्यामध्येच आमंत्रण दिलेलं होतं आणि ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले। नाही बघा, जी काही वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आतापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे? आता मी पेशंट्स प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली, त्यांना भेट दिलेली आहे, विचारपूस केलेली आहे, तब्येत त्यांची बरी आहे। की आता जेव्हा याची बैठक घेणार आहे तर या सगळ्या गोष्टींवर माहिती घेईल। पण प्राथमिक दर्शनी मूळ कारण काही कळू शकले? आपण कालपासून या संदर्भात माझी माहिती अशी आहे की जे मोर्चाचं नियोजन होतं त्याचं आव्हान करीत असताना ही घटना त्या ठिकाणी झालेली आहे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।